कमीत कमी वेळ काढून बिझनेस करायचा विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। असे 20 बिझनेस आयडियाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। क्लाउड किचन झोमॅटोवरती तुम्ही तुमचं रेस्टॉरंट ॲड करू शकता। घरच्या किचनमधून तुमचे फेवरेट पदार्थ बनवून तुम्ही ते झोमॅटोवरती सेल करू शकता। बिझनेस आयडिया नंबर 2 आहे फ्लावर ज्वेलरी मेकिंग। हळदीचे फंक्शन असतील किंवा डोहाळे जेवण असेल, कोणत्याही फंक्शनला हळदीची ज्वेलरी आजकाल खूप वापरात आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक सामान लागणार आहे, जे की फक्त 2-3 हजारामध्ये सामान उपलब्ध होतं आणि हा बिझनेस एकदम मस्त चालतो। बिझनेस आयडिया नंबर 3 होममेड कॅन्डल्स। कॅन्डल्स भरपूर खरेदी केले जातात। सेंटेड कॅन्डल्स, कस्टमाइज कॅन्डल्सची मागणी प्रचंड आहे। ते कसे बनवायचे हे शिकून तुम्ही तो देखील बिझनेस कमीत कमी पैशांमध्ये सुरुवात करू शकता। यानंतर आहे बिझनेस आयडिया नंबर 4 बेकिंग। तुम्ही केक्स आणि कपकेक्स बनवून विकू शकता। केक कोणत्याही ऑकेजनला लागतात आणि कधीही न बंद पडणारा असा हा व्यवसाय आहे, तर होममेड केक्सची मागणी प्रचंड आहे, ते तुम्ही बनवून सेल करू शकता। आयडिया नंबर 5 आहे वाती बनवणे। वाती बनवण्याची ही अशी एक मशीन येते, ज्याच्यामध्ये की तुम्ही घरी अशा बऱ्याच वाती बनवून पॅक करू शकता आणि त्याला सेल करू शकता। त्याचबरोबर आहे कस्टमाइज ड्रेसेसचा बिझनेस नंबर 6। तर ज्याला जसे ड्रेसेस हवेत तसे तुम्ही ते स्टिच करून सेल करू शकता। यानंतर आहे नंबर 7 होममेड आयुर्वेदिक सोप्स। तर बऱ्याच जणांना कस्टमाइज सोप्स हवे असतात, तर तुम्ही ते घरी सोप बनवून सेल करू शकता। ते कसे बनवायचे याचे बरेच क्लासेस अवेलेबल आहेत। नंबर 8 वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे। हा फक्त उन्हाळ्यामध्ये चालणारा बिझनेस नसून मिरची, आवळा, लिंबू, लसूण असे बऱ्याच प्रकारचे लोणचे सेल करू शकता। पापड बिझनेस हा खूप जुना बिझनेस आहे, परंतु याची मागणी प्रचंड असते, तर तुम्ही एखादी छोटीशी पापडची मशीन खरेदी करून किंवा हाताने पापड बनवून सेल करू शकता आणि याची ऑनलाईन सेलसुद्धा भरपूर होते। यानंतर नाही संस्कार वर्ग चालू शकता। यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही घरामध्ये संस्कार वर्ग चालू करू शकता। तसंच फराळ विकणे। वेगवेगळे सणांना वेगवेगळे फराळ आपल्याकडे खाल्ले जातात, तर तुम्ही त्याचाही बिझनेस सुरुवात करू शकता। त्यानंतर 12 नंबर आहे केसाचे बो बनवणे। तुम्ही डायरेक्टली दुकानदाराला विकू शकता किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉन अशा ॲप्सवरती देखील तुम्ही हे स्क्रंचीज विकू शकता, जे की सध्या खूप फॅशनमध्ये आहेत। यानंतर आहे गिफ्ट पॅकिंग। कोणत्याही समारंभामध्ये जेव्हा गिफ्ट्स देतात तेव्हा त्याला व्यवस्थित पॅकिंग करून देण्याची पद्धत असते। तुम्ही हे पॅकिंगचा बिझनेस चालू करू शकता, याला भरपूर मागणी आहे। टिफिन सर्व्हिस। तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये रोज आपण घरच्यांसाठी डब्बा बनवतोच, तसाच तुम्ही टिफिन सर्व्हिस सुरू करू शकता। त्यानंतर आहे पाळणा घर। जर तुम्हाला लहान मुलांची आवड असेल तर तुम्ही पाळणा घर चालवू शकता आणि तुमच्या रिटायरमेंटसाठी हा एकदम छान बिझनेस असू शकतो। ऑनलाईन योगा क्लासेस। जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल आणि तुम्हाला योगा करायला आवडत असेल तर त्याचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही ते देखील क्लासेस चालू करू शकता। यूट्यूब। स्वतःचं यूट्यूब चॅनल करू शकता, मग ते फूडचे व्लॉग्स बनवू शकता किंवा तुमचे लाईफस्टाईल ब्लॉग्स तुम्ही बनवू शकता। दिवे बनवणे। तर दिवे बनवण्यासाठी तुम्हाला बेसिक जे काही वस्तू लागतात त्या बाजारामध्ये अवेलेबल होतात आणि असे सुंदर प्रकारचे दिवे बनवून तुम्ही एकदम जास्त प्राईजमध्ये सुद्धा सेल करू शकता। याला सुद्धा प्रचंड मागणी आहे। जर तुम्हाला डायटिशियन व्हायचे असेल तर तुम्ही एखादा कोर्स करून डायटिशियन बनू शकता। जर तुम्हाला अन्नपदार्थाची आवड असेल तर हा एकदम उत्तम बिझनेस होऊ शकतो। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये थोडीशी जागा असेल, बॅकयार्ड असेल किंवा गच्चीवरती तुम्ही अशा प्रकारची एखादी छोटीशी नर्सरी चालू करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।